महाराष्ट्रातील सर्व ITI करत असणाऱ्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या तुमच्याच यूट्यूब चॅनलमध्ये तुमचंच मनापासून स्वागत आहे। तर हे आजचं जे सेशन आहे, आपला आजचा जो क्लास आहे तो आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल फर्स्ट इयर जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता। तुम्हाला माहिती आहे फर्स्ट इयरच्या सर्व ट्रेडकरिता एम्प्लॉयबिलिटी स्किल हा सब्जेक्ट कसा आहे, कॉमन आहे आणि कंपल्सरी पण आहे। तर त्याचंच आपलं निम्मीनी आपल्याला MCQ दिलेलं आहे, त्याचीच आपली सिरीज चाललेली आहे आणि त्या सिरीजचा आजचा आपला 8वा क्लास आहे। याच्यापूर्वी आपले 7 क्लास ऑलरेडी झालेले आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे। सोबतच जर तुम्हाला फ्रीची मॉक टेस्ट आणि जर तुम्हाला फ्री MCQची PDF डाउनलोड करायची असेल तेही इंग्लिश प्लस मराठीमध्ये, कारण पेपर माहिती आपल्याला महाराष्ट्रातला इंग्लिश प्लस मराठीमध्ये असतो, तर तुम्हाला ते समजायला आणि वाचायला लक्षात ठेवायला पण काय राहील, सोपं राहील। तर त्याची लिंक पण तुम्हाला काय केलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही या वेबसाईटवरनं डायरेक्टली डाउनलोड करू शकता। पण त्याच्यापेक्षा सोपं आहे की लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला हवं। तर आजचं जे सेशन आहे आपलं, आजचा जो क्लास आहे तो क्लास आहे आपला 3ऱ्या युनिटवरती। कोणत्या युनिटवरती? 3ऱ्या। तर चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजच्या क्लासमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर करणार आहे कव्हर। तर आता याच्यापूर्वी कोणता झाला आहे आपला ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, पहिला, दुसरा आणि 6वा चॅप्टर झालेला आहे। त्याचे तुम्हाला सेशन पण क्लासेस पण प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल। ठीक आहे, आज काय करणार आपण, तिसरा जो युनिट आहे, तिसरा जो चॅप्टर आहे आपला की 21व्या शतकामध्ये आपण कसं व्यावसायिक बनावं किंवा कसं बनता येईल याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे। की याच्याबद्दल आपण जे MCQ आहेत जवळपास 30 MCQ आहेत, आपण काय करू 2 पार्टमध्ये याला कव्हर करू, जेणेकरून तुम्हाला मोठा व्हिडिओ बघायला त्रास होतो तर तो त्रास होणार नाही त्याकरिता। ठीक आहे, तर मग आपण आपल्या सेशनकडे वळू। तर त्यापूर्वी तुम्हाला थोडीशी एक माहिती की जर तुम्हाला आपल्या ॲपवरती काय केलेलं आपण एक फुल म्हणजे टेस्ट सिरीज बनवलेली आहे, चॅप्टर वाईज पण आहे, त्याच्यामध्ये फुल टेस्ट पण आहे, म्हणजे तुम्हाला फुल प्रॅक्टिस करता येणार एकदम। इंग्लिश प्लस मराठी आणि इंग्लिश प्लस हिंदी पण आहे, पण आपण महाराष्ट्रातले आहोत आपल्यासाठी खास मराठीमध्ये त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे की पूर्णच्या पूर्ण जेवढे प्रश्न आहेत तेवढे प्रश्न त्या टेस्टमध्ये तुम्ही वारंवार टेस्ट देऊन काय करू शकता, आपली प्रॅक्टिस एकदम बेस्ट करू शकता आणि तुम्ही 50 पैकी 50 काय करू शकता, मार्क्स घेऊ शकता आपल्या एम्प्लॉयबिलिटी स्किल या सब्जेक्टमध्ये। तर तुम्हाला त्यासाठी ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्याच्यातनं जॉईन करावं लागेल। इच्छुक असणार तर काही असं केलंच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही। ठीक आहे, मग आपलं सेशन आहे महत्त्वाचं की 21व्या सेंचुरीमध्ये म्हणजे शतकामध्ये आपल्याला काय व्हायचं आहे, व्यावसायिक बनायचं आहे किंवा आपल्याला काय काय वेगळं करावं लागेल। आता तुम्हाला माहीत आहे की पहिले 18वं शतक होतं, त्याच्यानंतर 19वं आलं, त्याच्यानंतर 20वं आलं आणि आज आपण कुठं आहोत 21व्या आहोत। तर मग याचा अर्थ की काहीतरी तर फरक पडला असणार, कारण तुम्हाला माहीत आहे पहिले पेट्रोल तुम्हाला त्या लिटरच्या कॅनमध्ये द्यायचे, लिटरनी द्यायचे असे, पण आजकाल काय झालं सर्व डिजिटल आलेलं आहे। तसं पहिले पैसे पेमेंट द्यायचे, आता आजकाल UPI आलं म्हणजे इंटरनेट आलं। सेम तसंच आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण रिव्हॉल्युशन झाली। रिव्हॉल्युशन म्हणजे काय, क्रांती। तर आपल्या 4थ्या क्रांतीमध्ये आपण म्हणजे इंडस्ट्रियल 4.0 सुरू आहे किंवा 4.0 म्हणतो आपण त्याला, इथं लिहिलं आहे इंडस्ट्रियल 4.0 मध्ये। म्हणजे आता काय झालं आहे, याच्यापूर्वी काय व्हायचं की कम्प्युटर इंटरनेट होते पण सिंपल कामासाठी होते, पण आता काय झालं 21व्या शतकामध्ये आपलं सर्व मशिनरी झाल्या, रोबोट्स झाले, सर्व इंटरनेटशी कनेक्टेड आणि एकदम हाताळायला सोपं आणि बऱ्याचशा गोष्टी काय झाल्या ऑटोमॅटिक झाल्या। तर ते सर्व आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहे। म्हणजे काय की आज प्रत्येक जॉब जवळजवळ आज कम्प्युटरवर आहे, पण पहिले असं होतं का, नाही होता। आता सर्व तुम्हाला कम्प्युटर आलं पाहिजे, कंपल्सरी असल्यासारखं आहे, म्हणून डिजिटल स्किल आपल्याला शिकवल्या जाते। ठीक आहे, मग आपला पहिला प्रश्न आहे, प्रश्न 2 भाषेमध्ये, इंग्लिश आणि मराठीमध्ये। तर तुम्हाला जे समजतं तुम्ही त्यामध्ये वाचा, मी मराठीमध्ये वाचतो कारण आपण कुठे आहोत, महाराष्ट्रामध्ये आहोत त्याच्या करताना। ठीक आहे, आणि आपलं हिंदी पण चॅनल तुम्हाला माहिती आहे कोणतं, ओपन माइंड गुरुजी। ज्याला हिंदीत वाचायचं आहे त्यांच्यासाठी ओपन माइंड गुरुजी चॅनलवर जायचं आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्यायचं। ठीक आहे, चला पहिला प्रश्न आजचा, रिकामी जागा सह उत्पादन जगात मोठा बदल झाला। आता नेमकं तुम्हाला विचारलं आहे की कशासह उत्पादन जगामध्ये बदल झालेला। आता ऑप्शन, आता कसं होते की एकाच प्रश्नाचे अनेक आन्सर असतात, पण ऑप्शनमध्ये काय दिलं आहे त्याच्यावरती ते डिपेंड करते आपल्याला। ठीक आहे, काय हरित क्रांतीने आपल्या उत्पादन जगात बदल पडला का, नाही, हरित क्रांतीने उत्पादन जगात फरक नाही पडला। हरित क्रांतीच्या ठिकाणी बरोबर आहे, दूध क्रांतीने पण फरक नाही पडला, पण औद्योगिक क्रांतीने काय झालं की आपल्या उत्पादन
जगामध्ये म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग होतं, आता त्या मॅन्युफॅक्चरिंग मोबाईलची पण होतं, कारची होतं, प्रत्येक म्हणजे जेवढ्या काही वस्तू आहे तेवढ्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. आणि याच्या क्रांतीमुळं म्हणजे जे औद्योगिक रिव्हॉल्युशन झालं त्याच्यामुळं काय झालं की आपल्या उत्पादन जगामध्ये खूप सारा फरक पडला, म्हणून याचं सी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे, लक्षामध्ये ठेवा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, तंत्रज्ञान आणि रिकामी जागा विकासामुळे उत्पादनाची प्रक्रिया बदलली. आता बघा, उत्पादन पहिले पण होत होतं, मी पहिले पण सांगितलं बऱ्याचशा गोष्टीचं उत्पादन पहिले होतं, पण आपण काही गोष्टी हाताने करायचं, जसं मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये कारला पेंट स्वतः मारायचे, पण आता आजकाल काय झालं, रोबोट आलं. पहिले आपण वेल्डिंग करायचे माणसाच्या हाताने, पण आता काय झालं, रोबोटच करतं. बऱ्याचशा गोष्टी रोबोटिक झाल्या, बऱ्याचशा गोष्टी कम्प्युटराईज झाल्या. म्हणजे काय झालं, प्रक्रियेमध्ये काय होत आहे, बदल होत आहे. नेमकं कशाने झालं तर बघा, प्रशिक्षणाने झालं असं म्हणता येईल का, प्रशिक्षण नंतरचा भाग आहे, पण त्याच्या पहिले काय, सायंटिफिक किंवा वैज्ञानिक, म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणतो ना आपण, तेच तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे काय झालं, विकासामुळे म्हणजे यांच्या विकासामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये काय झाला, बदल झाला. ॲक्च्युली प्रश्न वेगळ्या पद्धतीचा बनलेला आहे, वेगळा म्हणजे अर्थ तोच आहे, फक्त लिहिण्याची लिखावट वेगळी झाली इथं, ठीक आहे. म्हणजे काय, जसं आपण म्हणतो ना, म्हणजे असं 8व्या वर्गात वगैरे तुम्ही शिकले असाल, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये काय झाली, भरभराटी आली किंवा त्याच्यामध्ये बदल झाला. बस तसंच आहे की तंत्रज्ञान आणि सायंटिफिक म्हणजेच वैज्ञानिक विकासामुळे उत्पादन प्रक्रिया काय झाली, आपली बदल झाला त्याच्यामध्ये. म्हणजे याचं बी उत्तर बघा, शिक्षण पण गरजेचं आहे, पण उत्पादनाची इथं गोष्ट केलेली आहे, त्याच्यामुळे याचं ऑप्शन बी काय एकदम बरोबर आहे, ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागाच्या वाढीसाठी कौशल्याचे नियमित मूल्यमापन आवश्यक आहे. आता तुम्हाला विचारलं आहे की कशाच्या वाढीसाठी नियमित मूल्यमापन, जसं तुम्हाला माहिती आहे की तुमचं ITI करत असताना मूल्यमापन होते. म्हणजे कसं मूल्यमापन होते, तुम्हाला असाइनमेंट दिलं जातं, प्रत्येक महिन्याला तुमची मंथली टेस्ट होते, बरोबर आहे. तर यांनी काय होते, तुमचं मूल्यमापन केलं जाते की वर्षभर तुम्ही तुमचं परफॉर्मन्स कसं चाललेलं आहे, वर्षभर तुम्ही कोणत्या लेवलचा तुमचा अभ्यास चालला आहे, कशामध्ये तुम्ही वीक आहे, कशामध्ये, तर याला काय म्हणतो आपण, मूल्यमापन म्हणतो. सेम तसंच तर कौशल्य बघा, इथं मग कशाच्या वाढीसाठी, म्हणजे कशाच्या तरी वाढीसाठी रिकामी जागा आहे, तिथं कौशल्याचे नियमित मूल्यमापन आवश्यक आहे, म्हणजे मोजमाप करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कशासाठी, करिअर जर तुम्हाला घडवायचं असणार, काय घडवायचं असणार, करिअर, तर तुम्हाला कौशल्य म्हणजे तुमच्यातली स्किल, या स्किलचं काय झालं पाहिजे, मूल्यमापन झालं पाहिजे. म्हणजे जे काही तुम्ही शिकत आहे, समजा तुम्ही इलेक्ट्रिशियन शिकत आहे किंवा वेल्डर शिकत आहे, वेल्डिंग शिकत आहे, तर तुमच्या तुमची स्किल तुम्ही घेत आहे, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं मूल्यमापन करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे, मूल्यमापन, ठीक आहे. तर म्हणून त्यांनी काय होईल, आपल्या कशामध्ये वाढ होईल, आपल्या करिअरमध्ये मूल्यमापनची आवश्यकता आहे, करिअरमध्ये नियमित कशासाठी, वाढवण्यासाठी, कोणतं, आपलं करिअर, ठीक आहे. म्हणण्याचं हे ऑप्शन काय एकदम परफेक्ट. त्याच्यानंतर आहे, नीतूकडे उत्कृष्ट कथा सांगण्याचे कौशल्य आहे. आता नीतू एक पर्टिक्युलर, नीतू म्हणजे एक मुलगी आहे, तिचं नाव आहे समजा नीतू, तिला आहे ना उत्कृष्ट कथा सांगता येते. म्हणजे असतात ना प्रत्येक कोणाला शिकवता येते, कोणाला नाचता येते, कोणाला धावता येते, कोणाला प्रत्येकामध्ये एक स्किल असते. तर नीतूजवळ एक स्किल आहे. कोणती स्किल आहे की ती काय करू शकते, स्टोरी वाचून किंवा स्टोरी छान पद्धतीनं समजावून सांगू शकते, ती अशी तिच्याकडे स्किल आहे. तर हे कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे असं तुम्हाला विचारलं आहे. म्हणजे एक प्रकारचं इंटेलिजन्स आहे, एक प्रकारचं काय इंटेलिजन्स. आपल्याजवळ जवळपास कॅटेगराईज केलं तर 8 प्रकारची इंटेलिजन्स आहे जवळपास, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर बघा, एक पिक्चर स्मार्ट आहे, ठीक आहे, वर्ड स्मार्ट आहे, लॉजिक स्मार्ट आहे, बॉडी स्मार्ट आहे, असं सर्व प्रत्येक वेगळं स्मार्ट आहे. तर हे काय एक प्रकारचं तुमचं म्हणजे स्मार्ट पद्धती आहे तुमच्या. तर याच्यामधलं प्रत्येकाची खासियत वेगळी आहे. कोणाला फोटो काढायला किंवा पिक्चर काढायला, व्हिडिओ बनवायला ते आवडते, कोणाला गोष्टी सांगून वाचून कोणाला गोष्टी सांगणं ते आवडते किंवा ते त्यांना आवडते आणि त्याच्यामध्ये ते इंटेलिजंट असतात, स्मार्ट असतात ॲक्च्युअली, ठीक आहे. कोणाला लॉजिक म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन छान पद्धतीने जमते, न्यूमेरिकल त्यांना सॉल्व पण करता येते, छान पद्धतीने जमते त्याला, ते लॉजिक स्मार्ट झाले. म्हणजे बघा, एका व्यक्तीमध्ये एकच असणार असं नाही, एका व्यक्तीमध्ये सर्व गुण बनवू शकते, सर्व गुण असला म्हणजे तो सर्वात हुशार, बरोबर आहे. कोणी बॉडी स्मार्ट असू शकते, आपल्या बॉडी बिल्डिंगमध्ये म्हणा किंवा बॉडीमध्ये आपल्या लक्ष देण्यामध्ये, असे वेगवेगळे, कोणी म्युझिक स्मार्ट असतं, असं वेगळं असतं, ठीक आहे. प्रश्नामध्ये विचारला आहे की तुम्हाला नीतूला काय उत्कृष्ट कथा सांगता येते. मग आता इथं गडबड काय ते तुम्हाला सांगून देतो बघा, की निम्मीने काय केला, याला लॉजिक स्मार्ट म्हटलं आहे. जर समजा नीतू कथा सांगू शकते छान पद्धतीने तर त्याला काय म्हटलं आहे, लॉजिक स्मार्ट म्हटलं आहे निम्मीने. म्हणजे निम्मीच्या हिशोबाने बी आन्सर आहे, पण हे आन्सर काय चुकीचं आहे. तर बरोबर आन्सर कशाचा आहे, तर बरोबर आन्सर आहे याला वर्ड स्मार्ट असं म्हटलं आहे, शब्द स्मार्ट म्हणता येते. काय म्हणता येईल, शब्द स्मार्ट. तर बघा, डी आन्सर मी सांगत आहे, तुम्हाला निम्मीच्या PDF बी दिसणार, पण टेस्टमध्ये दिसताना तुम्हाला डीच ऑप्शन मी बरोबर टाकणार आणि पेपरमध्ये पण तुम्हाला डीच बरोबर करावं
करावं लागेल, कारण माझं काम काय, मी आहे शिक्षक, मी आहे टीचर, ठीक आहे, मी आहे तुमचा मास्टर, मी आहे तुमचा गाईड, मी आहे तुमचा मार्गदर्शक. तर माझं काम आहे की तुम्हाला योग्य सांगणं. माझं काम काय, योग्य सांगणं. म्हणजे जेणे की असं नाही की इथं लिहिलं आहे म्हणजे हेच बरोबर आहे, तसं नाही. मी ते कोणाचं अनपडाचं काम झालं नाही. इथं बी दिला आहे ना, मग बी मारून टाकायचं, पण इथं बी त्याचं उत्तर नाही आहे. त्याला काय म्हणू आपण, वर्ड स्मार्ट म्हणता येईल. आता याचं तुम्हाला पुरावा पण देतो का, मी आपल्या मतानं सांगत नाही आहे. मला शिकवायसाठी मला पूर्ण वर्कबुकचा अभ्यास करावा लागतो, ठीक आहे. तर तुमचं जे वर्कबुक आहे, जे निम्मीने दिलं आहे, ज्यांनी आपल्याला MCQ दिलं आहे त्यांनीच वर्कबुक दिलं आहे जे क्लासमध्ये शिकवायसाठी. तर त्या वर्कबुकमध्ये पेज नंबर 38 तुम्ही भारत स्किलच्या वेबसाईटवरती जाऊन बघू शकता. असे बरेचशा प्रश्नामध्ये करेक्शन आहे, मी तुम्हाला सांगत जाईल कुठे कुठे करेक्शन आहे. तर वर्कबुकमध्ये 38 पेज नंबरवरती जर बघाल तर त्याच्यामध्ये वर्ड स्मार्टमध्ये तुम्हाला बरोबर लिहिलं आहे की यूज ह्युमर वेन टेलिंग स्टोरी, ठीक आहे. म्हणजे टेलिंग स्टोरीची जे तुमच्याजवळ ॲबिलिटी आहे तर त्याला काय म्हणून वर्ड स्मार्ट म्हणता येते. काय म्हणता येते, वर्ड स्मार्ट म्हणता येईल, बरोबर आहे. तर मग वर्ड स्मार्ट म्हणजेच काय झालं तुमचं, शब्द स्मार्ट झालं. काय झालं, शब्द स्मार्ट. म्हणून याचं डी उत्तर बरोबर आहे, पण निम्मीने याचं बी दिलं आहे, जे की सरासर काय चूक आहे, ठीक आहे. कारण की लॉजिक स्मार्ट कशामध्ये येते, ज्यांना कॅल्क्युलेशन वगैरे जमते किंवा कॅल्क्युलेशनची हे असते त्यांना आपण लॉजिक स्मार्ट म्हणतो. पटलं इथपर्यंत, कारण की तिला कथा सांगता येते, म्हणून याचं डी उत्तर काय एकदम बरोबर आहे, ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे की स्वराज इंटरनेट आधारित डेटा एंट्री नोकऱ्या शोधत आहे. आता स्वराज काय करताय की आपल्याला जॉब शोधत आहे, पण कोणत्या आधारावरती, डेटा एंट्री किंवा इंटरनेटशी रिलेटेड असलेला आधार, म्हणजे असा जॉब की ज्याच्यामध्ये कम्प्युटर येणार किंवा इंटरनेट येणार किंवा डेटा एंट्री करायचा आहे, अशा पद्धतीचा जॉब शोधत आहे. तर त्याला सर्वात महत्त्वाचे कौशल्य कोणते. आता तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की सर्वात महत्त्वाचा आजच्या घडीला तुम्ही काही जरी स्किल घेत असले तरी तुम्हाला त्याच्यासोबत कम्प्युटरची स्किल असणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. मग स्वराजला पण इंटरनेटचा आणि डेटा एंट्रीचा जॉब शोधायचा आहे, मग 100% त्याला पण कम्प्युटर यायला हवं. मग स्किल कोणती पाहिजे त्याला स्किल पाहिजे, मूलभूत संगणक कौशल्य पाहिजे. काय पाहिजे, मूलभूत संगणक कौशल्य. कारण बाकीचं ब्युटिशियन म्हणून काही त्याला मेकअप करायला जायचं नाही आहे, लाकडं कापायचे नाही आहे कार्पेंटर म्हणून, बरोबर आहे. त्याच्यानंतर उद्योजक कौशल्य असणं काही गरजेचं नाही आहे त्याला, कारण की त्याला काही उद्योजक नाही म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, डाटा एंट्रीचा जॉब करायचा आणि त्याला कम्प्युटर आलंच पाहिजे. म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा भाग नाही. आता बघा, व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा भाग नाही असं तुम्हाला विचार नाही म्हटलं का थोडंसं बरोबर लक्ष द्यायचं, कारण याच्यामध्ये चुकायचा जास्त असतो, ठीक आहे. बघा, स्ट्रेंथ व्यक्तिमत्वाचा भाग आहे. स्ट्रेंथ म्हणजे ताकद, म्हणजे याची उचलायची काही वजन, त्याला ताकद नाही म्हणता येईल. स्ट्रेंथ म्हणजे एक ॲबिलिटी असते आपली, बरोबर. काहीतरी करून दाखवायची क्षमता किंवा काहीतरी करण्याची क्षमता, म्हणजे वजनच उचललं पाहिजे म्हणजे ताकद आहे, याच्यातला भाग नाही. असेही आपण कोणाला बोलायची ताकद असते, बोलण्याची हिंमत असते, बोलण्याची स्किल असते, ती पण काय झाली, त्यांची स्ट्रेंथ झाली, बरोबर आहे. कोणाला इंटरव्ह्यू देण्याची असते, अशी प्रत्येकाची वेगळी वेगळी स्ट्रेंथ राहू शकते. तर ताकद ही काय झाली, व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे आणि व्यक्तिमत्व ठरू शकते. विकनेस पण व्यक्तिमत्वातलाच भाग आहे आणि भाग नाही आहे असं म्हटलं आहे. कोणाला कोणा गोष्टीची भीती वाटते, कोणाला कोणामध्ये वीक राहू शकते. आता ते तब्येतीने वीक वेगळं झालं आणि हे विकनेस वेगळं झालं, ठीक आहे. मग श्रद्धा राहू शकते, बिलीव्ह राहू शकते, आपले काही विचार राहू शकते, आपले काही मतं राहू शकते, बरोबर आहे. हे पण कशात झालं, व्यक्तिमत्वाचाच भाग झाला. पण स्किन कलरने आपण व्यक्तिमत्व ठरवू शकत नाही, स्किन कलरने व्यक्तिमत्व ठरवू शकत नाही. म्हणण्याचं डी ऑप्शन काय, बिलकुल बरोबर. व्यक्तिमत्व म्हणजे काय, आपण एखाद्याबद्दल ठरवतो की नाही हा व्यक्ती कसा आहे, तर ते स्किन कलरने आपण ठरवू शकत नाही. वाटल्यास तुम्ही त्याच्या श्रद्धेने ठरवू शकतो की नाही हा मग धार्मिक आहे की अधार्मिक आहे, त्याच्या विकनेसमध्ये हा कशामध्ये कमजोर आहे, असं म्हणजे आपण ठरवू शकतो त्याला, पण स्किन कलरने हे सर्व ठरवता येत नाही. म्हणून याचं डी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. चालेल, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या गोष्टी करण्यात चांगले आहे ते म्हणजे. आता तुम्हाला ज्या गोष्टी करण्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहे म्हणजे चांगले आहे, तर त्याला नेमकं आपण काय म्हणू किंवा ते म्हणजे काय झालं, कोणती गोष्ट करण्यात, म्हणजे तुम्ही कोणी समजा धावण्यामध्ये एक्सपर्ट आहे, बरोबर आहे, कोणी लिहिण्यामध्ये एक्सपर्ट आहे, कोणी ब्युटी पार्लरमध्ये एक्सपर्ट असू शकते, कोणी इलेक्ट्रिशियनचे म्हणजे वाइंडिंग रिवाइंडिंग करण्यामध्ये एक्सपर्ट राहू शकते. तर हे सर्व काय झाली, त्याची क्षमता झाली, ही सर्व काय झाली, क्षमता झाली. तिथं तेच म्हटलं आहे, ज्या गोष्टी करण्यात चांगला आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, त्याला चिंता नाही म्हणता येईल, स्वारस्य नाही म्हणता येईल, त्याला काय म्हणतो आपण, क्षमता म्हणतो. क्षमता म्हणजेच काय, ॲबिलिटी. म्हणजे याचा सी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, काहीतरी चांगले करण्यास असमर्थता रिकामी जागा आहे. म्हणजे काय की जर तुम्ही काहीतरी करण्यास असमर्थ आहे, काही असू शकते त्याच्यामध्ये, तुमचा अभ्यास पण असू शकते, कोणती एखादी गोष्ट करायची आहे, कोणता प्रोजेक्ट आहे तुमचा, कोणता जॉब आहे तुमचा, ते करण्यास तुम्ही असमर्थ आहे. याचा अर्थ काय की तुम्ही काय दुर्बल आहे म्हणजे विकनेस. आता पुन्हा लक्षात ठेवायचं, काही तब्येतीनं विकनेस नाही की मी 4 दिवस उपवास केला आज मला चक्कर येतात, विकनेस आहे. तो विकनेसचा इथं विषय नाही चाललेला आहे, त्या स्ट्रेंथचा पण इथं विषय नसतो, बरोबर आहे. हे विकनेस म्हणजे कसं की मी एखादी गोष्ट करू नाही शकत, मला अभ्यास करायचा पण मी
असमर्थ आहे अभ्यास करण्यास, बरोबर आहे, किंवा मी एखादी गोष्ट एखादा टास्क दिला करू नाही शकत कारण की मी असमर्थ आहे, म्हणजे काय माझ्यामध्ये ते विकनेस आहे, माझ्यामध्ये काय विकनेस आहे, तर असं त्याला म्हणता येईल जे आपल्याला करण्यास असमर्थ असतो तेव्हा. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, मीनाला तिच्या मोकळ्या वेळेत संगीत शिकायला आवडते. मीनाला काय होते, मीनाला म्युझिक शिकायला, म्हणजे म्युझिक स्मार्ट झाली ती जवळपास. ठीक आहे, तर तिला म्युझिक शिकायला खूप आवडते, तर ते मोकळ्या वेळेमध्ये काय करते, आपलं म्युझिक शिकते. मग ती त्याच्यापैकी एक रिकामी जागा आहे. आता ॲक्च्युली इथं सुधारणे आहे, तर माझ्या मताने ते आता पेपर म्हणजे प्रश्न बनवणारे निम्मीवाले झोपेत असतात की काय तर माहीत नाही, कधी कधी काही प्रश्न काढून टाकतात, तर इथंही त्या सुधारणे असं काही ते जुळत नाही बरोबर. तरी पण आता तिला आवडते, तर मग ती तिच्यापैकी एक आहे, तर नेमकी काय आहे, तर तिला तर्कशास्त्र नाही म्हणता येत, ती तिची काय रुची आहे, ती तिची काय रुची आहे. आता इथं सुधारण्याचा काही घेणं देणं नाही विचार जर केला तर, पण कसा आहे प्रश्न बनवला निम्मीवाल्यानी, आपल्याला तसंच ठेवावं लागेल, आपल्याला त्याला खोडतोड करता येणार नाही. तर ती तिची काय, तिला आवडते ना, तिची रुची आहे, तिचा त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे, तिचा त्याच्यामध्ये काय म्हणजे एखादी गोष्ट जर मला शिकवायला आवडते, म्हणजे याला काय म्हणणार तुम्ही, याला काय म्हणणार, माझे इंटरेस्ट म्हणणार, म्हणजे माझी काय म्हणणार, रुची म्हणणार, बरोबर. म्हणून याचा बी ऑप्शन काय एकदम परफेक्ट राहील. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, बिजो म्हणजे काय, एका जणाचं नाव आहे, बिजो एका जणाचं नाव आहे. बिजो MS एक्सेलमध्ये, आता MS एक्सेल कुठं आहे, तुम्ही याच्या पहिलेचे आपले सेशन बघितले असेल 1 ते 5, म्हणजे 1 ते 5 क्लास बघितले असेल, त्याच्यामध्ये MS एक्सेल काय असते आणि काय नसते आपण पूर्ण डिटेलमध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एक सॉफ्टवेअर आहे, ठीक आहे, एक्सेलमध्ये चांगला नाही, म्हणजे त्याला पाहिजे तसं ते जमत नाही, पाहिजे तसं ते त्याला जमत नाही, म्हणजे MS एक्सेल काय एक सॉफ्टवेअर आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, जे की आपल्या कम्प्युटरमध्ये असते, वर्ड असते, पॉवर पॉईंट, एक्सेल, त्याच्यासोबत पुन्हा 7-8 असतात, पण मेन वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, तर त्याच्यातलं एक्सेल त्याला जमत नाही, एक्सेल त्याला जमत नाही चांगलं. मग काय की त्याच्या कठोर परिश्रमाने मग त्यानं काय घेतली, मेहनत घेतली, तो पणावर मात करून त्यांना रिकामी जागा बनवण्यास शिकतो. म्हणजे त्यांनी काय केलं, जो कमकुवत आहे, कमकुवत कशामध्ये आहे, तो MS एक्सेलमध्ये, बरोबर आहे, MS एक्सेलमध्ये त्यांनी कठोर परिश्रम घेऊन काय केलं, त्याच्यावर त्यानं मात करण्याचा प्रयत्न केला, किंवा मात करणार किंवा मात केली त्यांनी, बरोबर आहे. मग बनवण्याची शिकतो, काय बनवण्यास शिकतो, विश्वास बनवण्यास शिकतो, काय मूल्य बनवण्यास शिकतो का, नेता बनण्यास शिकतो का, नाही स्ट्रेंथ बनण्यास शिकतो. तो स्ट्रेंथ बनण्यास म्हणजे त्याच्यामध्ये काय झाला, तो स्ट्रॉंग झाला. आता कसा झाला, पण कसा झाला, आपोआप झाला का नाही, त्याला मेहनत करावं लागली. कोणत्याही जगामध्ये करायचं आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत करावीच लागणार, बरोबर आहे. म्हणून याचा डी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे, की त्याला काय करावं लागली जी आपली कमकुवतपणा आहे त्याच्यावर त्याला मात करायची आहे, तर त्यांनी काय केलं, मात करून घेतली, त्यांनी आपली ती स्ट्रेंथ बनवली. पहिले काय होतं, त्याचं विकनेस होतं, पण त्यांनी मेहनत करून त्याची काय केलं, स्ट्रेंथमध्ये रूपांतरण केलं, म्हणजेच आपली त्यांनी ताकद बनवली. ठीक आहे, म्हणून याचं डी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आपण ज्या पद्धतीने संवाद साधतो, व्यवस्थापित करतो, किंवा व्यवस्थापित करणे किंवा व्यवस्थापितच म्हणता येईल आपल्याला, व्यवस्थापित करतो आणि आपल्या बाह्य वातावरणाशी व्यवहार करतो. म्हणजे काय की आपण बाहेर, म्हणजे आपण कोणाशी बोलतो, ठीक आहे, बाहेर आपण उठतो बसतो, असं म्हणतो ना आपण, उठतो बसतो, कोणाशी आपण व्यवहार करतो, बाहेर कोणाशी बोलतो, बाहेरच्या वातावरणात निघतो, त्याला रिकामी जागा कौशल्य म्हणतात. रिकामी जागा कौशल्य म्हणतात. नेमकं कोणतं कौशल्य, आपण म्हणतो ना आपण की अरे याची वर्तवणूक चांगली नाही आहे, त्याच्यासोबत राहत नको जाऊ, किंवा असं म्हणतो नाही याची वर्तवणूक खूप छान आहे, म्हणजेच काय की त्याचं बोलण्याची पद्धत, त्याची उठण्याची पद्धत, बसण्याची पद्धत, आपल्याशी व्यवहार करण्याची पद्धत, इतरांशी व्यवहार करण्याची पद्धत, ते हे सर्व काय याच्यावरून काय कौशल्य, याला कोणतं कौशल्य म्हणता येईल, याला वर्तवणूक म्हणता येईल. काय म्हणता येईल, वर्तवणूक, म्हणजे बिहेवियरल स्किल म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, बिहेवियरल स्किल. म्हणजे कसं आहे की जगात राहायचं आहे, पण त्याची पण काय असते, एक पद्धत असते, त्याची पण काय असते, एक पद्धत, तर त्याला काय म्हणता येईल, बिहेवियरल म्हणता येईल किंवा वर्तवणूक कौशल्य म्हणता येईल त्याला. म्हणजे याचा हे उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे की रिकामी जागा हे वर्तवणूक कौशल्यापैकी एक आहे, एक खालील ऑप्शनपैकी वर्तवणूक कौशल्यापैकी एक आहे, जे कार्यकुशलतेने आयोजित करण्यासाठी आणि वेळेपूर्वी करण्यासाठी आवश्यक आहे. आता खालीलपैकी कोणती अशी गोष्ट आहे की जे वर्तवणूक जे कौशल्य आहे, वर्तवणूक कौशल्यामध्ये पण बरेचसे पार्ट आहे, त्याच्यामधला एक भाग आहे तो. त्यांनी काय होते की कोणतंही तुम्हाला कुशलतेने जर काम करायचं असेल, म्हणजे त्याला आयोजित केलं असेल किंवा त्याला वेळेमध्ये पूर्ण करायचं असणार, तर त्यासाठी काय असते, ते आवश्यक असते. काय आवश्यक असते, चित्रकला असते का, स्वयंपाक असते का, नाही वेळेचे व्यवस्थापन, म्हणजे आपण त्याला टाईम मॅनेजमेंट म्हणतो. यांनी काय होते,
तुमच्या वर्तवणूक कौशल्यापैकी एक भाग आहे तो टाईम मॅनेजमेंट. त्यांनी काय होते, कोणतेही एखादं काम वेळेत पूर्ण करायची, म्हणजे आपण जर बरोबर टाईम मॅनेजमेंट केला की नाही एवढ्या वेळात मला हे करायचं आहे, एवढ्या वेळात ते करायचं आहे, तर तुमचं काम पण कसं होतं योग्य रीतीने आणि वेळेच्या बिलकुल पहिले आपण करू शकतो. बरोबर आहे. म्हणून तिथं ऑप्शन काय राहील, सी तुमचा बिलकुल परफेक्ट राहील. म्हणजेच काय की वेळेचं व्यवस्थापन हे वर्तवणूक कौशल्यापैकी एक आहे, वर्तवणूक कौशल्यामधलं एक आहे, ज्याने आपण काय करू शकतो, कार्यकुशलतेने आयोजित पण करू शकतो आणि वेळेत पूर्ण पण करू शकतो. बरोबर आहे. त्याच्यासाठी ते कसं आहे, एकदम गरजेचं आहे आणि एकदम आवश्यक आहे की तुम्ही पेंटिंग करून, स्वयंपाक करून आणि नाचून हे सर्व करू शकत नाही. ठीक आहे. म्हणून याचा सी ऑप्शन बरोबर आहे. आणि बरेचसे प्रश्न काय करायचे, तुम्ही ऑड मॅन आउट करायचे, बघून घ्यायचं 4 पैकी कोणता ऑप्शन वेगळा दिसत आहे, तर तो आन्सर असण्याचा काय असतो, जास्ती चान्स असतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने आपण समस्या व्यवस्थापित सोडवतो त्याला रिकामी जागा म्हणतात. ठीक आहे. व्यवस्थापित म्हणजेच काय, समस्या व्यवस्थितपणे आपण सोडवतो. बरोबर आहे. त्याला नेमकं काय म्हणता येईल किंवा ज्या पद्धतीने सोडवतो त्याला काय म्हणतो, तर आता इथं ऑप्शन आहे. आता सकारात्मक दृष्टिकोन म्हणू का, असं सकारात्मक दृष्टिकोन नाही म्हणता येईल की आपल्याला भांडण चाललेलं आहे, समजा समस्या निर्माण झालेली आहे, आता ती 2 व्यक्तीची पण असू शकते आणि त्याला काय करायचं आहे की सोडवायचं आहे, पण न भांडता, न एकामेकाची फाईट करता. बरोबर. त्याला काय म्हणता येईल, त्याला काय म्हणता येईल, कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन म्हणता येईल. म्हणजे काय, संघर्ष निराकरण असं म्हणतात. ज्या पद्धतीने आपण काय करतो, समस्याला सोडवतो त्याला आपण काय म्हणतो, संघर्ष निराकरण म्हणतो. कारण की संघर्ष सोडवायचा आहे ना आपल्याला, समस्या सोडवायची आहे, तर त्याला कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन म्हणतो. याचा अर्थ काय की म्हणजे एक आपल्या वागण्यातला एक गुण आहे तो. कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशनचा अर्थ काय की आपण काय करता की एखादा प्रॉब्लेम झाला, समजा आपल्या दोघांमध्ये प्रॉब्लेम झाला आहे ना, आपल्याला आता प्रॉब्लेम झाला आहे ना, आपल्यालाच सॉल्व्ह करायचा आहे, तर आपण दोघं एकामेकाशी भांडणार पण नाही, लढाई पण करणार नाही, मारापिटी पण करणार नाही, शाब्दिक पण भांडणार नाही. आपण दोघं मिळून बसून आपण त्याला काय करणार, सॉर्ट आउट करणार, सॉल्व्ह करणार. ठीक आहे. तो कोणतं रिझॉल्युशन झालं, ते झालं कॉन्फ्लिक्ट. म्हणजे त्याला काय म्हणू, संघर्ष निराकरण असं म्हणू, जी काय तुमची एक म्हणजे त्याला एक पद्धतच म्हणू आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची. ठीक आहे. त्याचं बी उत्तर काय एकदम बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, रेहानला तिच्या प्रोजेक्टमध्ये समस्या आली. आता रेहानला काय झालं, तिच्या प्रोजेक्टमध्ये काय झालं, प्रॉब्लेम आला. म्हणजे प्रोजेक्ट तयार करताय, प्रॉब्लेम आला. ती योग्य वृत्तीने समस्या हाताळत आहे, ती प्रयत्न करताय की नाही, जो काही प्रॉब्लेम आला आहे त्याला सॉल्व्ह करण्याचं. याचे उदाहरण आहेत. नेमके हे कशाचे उदाहरण आहे, म्हणजे रिकामी जागा पाहिजे होती इथे, रिकामी जागा नेमके कशाचे उदाहरण आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता कशाचे उदाहरण आहे, नकारात्मक वृत्ती आहे का, नाही, कारण की तिला प्रॉब्लेम आला आहे. हो, प्रॉब्लेम आला आहे, पण ती काय करताय, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करताय. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा काय करताय, प्रयत्न करताय. तिला नकारात्मक वृत्ती म्हणू शकत नाही, तांत्रिक कौशल्य पण म्हणू शकत नाही, वैज्ञानिक कौशल्य पण म्हणू शकत नाही, पण तिचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. कारण की ते काय करताय, प्रयत्न करताय. ती काय करताय, प्रयत्न करताय. भलेही मला आत्ता प्रॉब्लेम आहे, पण मी या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे सकारात्मक तिचा काय दृष्टिकोन आहे. याला काय म्हणू, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हटलं जाते. नेहमी माणसात असलं पाहिजे की नाही, होत नाही आहे पण मी आता याला करू शकतो असं. ठीक आहे. म्हणून त्याचं डी उत्तर काय होतं, बरोबर होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर रिकामी जागा नाही. ठीक आहे. अल्पन सकाळी म्हणजे एकदम सकाळी योगा करतो. अल्पन म्हणजे काय, नाव आहे, अल्पन नाम आहे. आणि सकाळी उठून काय करतो, तो लवकर उठून तो आपला योगा करतो. मग स्वतःला प्रेरित करण्यासाठी तो यूट्यूब क्लासेस फॉलो करतो. म्हणजे यूट्यूबवर जसे फ्री क्लासेस, आपले फ्री क्लासेस आहे, तर त्याला योगा करायचा आहे, तर सकाळी उठतो, तो छान सकाळी लवकर उठतो आणि तो काय करतो, यूट्यूबवरती जो योगा शिकवतो त्याचे क्लासेस काय करतो, तो फॉलो करतो. मग हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. म्हणजे काय बघा, ते उदाहरण 4 पैकी काय बघा, स्वप्रेरणा म्हणजे तो स्वतःच प्रेरित आहे, स्वतःच तो प्रेरित होतो, म्हणजे सेल्फ मोटिवेशन आहे. त्याला सेल्फ मोटिवेशन म्हणून तो काय करू शकतो, सकाळी उठू शकतो. आता काही जण काय असतात की उठतो म्हणतात पण उठू शकत नाही, कारण की ते स्वप्रेरित नसतात, त्यांना मोटिवेशन नसतं, स्वतः मोटिवेशन नसतं त्याच्यामुळं. पण अल्पन काय झाला आहे, सेल्फ मोटिवेट आहे, त्याला स्वतःची चिंता पण आहे किंवा त्याला काहीतरी करायचं पण आहे, तर तो सकाळी काय होणार, बरोबर उठणार. याला काय म्हणतो, स्वप्रेरणा म्हणतो किंवा सेल्फ मोटिवेशन. म्हणजे कोणीतरी उठवणार तर मी उठणार, किंवा मग सकाळी उठायचं आहे मला, मग त्रास येतो, प्रत्येकाला झोपायला आवडतं, बरोबर आहे. पण तुम्ही जर उठू शकत असणार म्हणजे काय, तुम्ही सेल्फ मोटिवेशन आहे तुमच्यामध्ये की नाही, मला आता हे आज करायचंच आहे, मला बिलकुल आता उठायचंच आहे. त्याला वेळेचे व्यवस्थापन म्हणता येणार नाही, निर्णय घेणे पण म्हणता येणार नाही, आपण समस्या सोडवणं पण त्याला म्हणता येणार नाही. पण त्याला काय म्हणू, आपण सेल्फ मोटिवेशन म्हणू. काय म्हणू, सेल्फ मोटिवेशन. ठीक आहे.
तर हे होते आपले 15 प्रश्न. तर आपण काय करू, इथे या सेशनला थांबवून देऊ आणि बाकीच्या नंतरच्या सेशनला कंटिन्यू करू नंतरच्या क्लासला. कारण मोठा क्लास झाला तर तुम्हाला बघायला काय होतो, त्रास होतो ना. एकदम घाईघाईमध्ये केलं तर मला पाहिजे तसं समजवता येणार नाही, कारण आपण पाठ करत नाही, आपण काय करतो, समजवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडासा काय लागतो वेळ, आणि जास्त प्रश्न असले की जास्त वेळ लागतो, पाहिजे तसं समजवू शकत नाही. ज्यांना पाठ करायचा आहे त्यांनी PDF घ्यायची, वाचून टाकायची, पाठ करून टाकायची. ठीक आहे, समजण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, मी फक्त कोणाला शिकवतो, ज्याला समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, तर मग इथे या सेशनला थांबवतो. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं की जर हे सेशन आवडलं असणार, आठवणीने काय करा, सेशनला लाईक करा, क्लासला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, किंवा तुमचा जो ग्रुप असणार ITIचा त्या ग्रुपमध्ये काय करा, शेअर करा. आणि तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असणार, पुन्हा काही लागत असणार, तर तुमचं जर सजेशन असणार तर आठवणीने काय करा, कमेंट करा. काही प्रश्न अडचणी असतील तरी तुम्ही कमेंट करू शकता. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.